समोर बघता मित्रांनो आवले भिवंडीकरांचा रुद्रा आणि आंबेशूकरांचा केसरी म्हणजे चिंचवलीकरांचा केसरी. आपण विचारूया दादांना, आज चांगलीशी गाडी झालेली आहे. कसा जुलून आला पैराच? पहिरा म्हणजे आम्ही त्यांना कॉल केलं होतं, काहीतरी गुरुवारी कॉल केलं होतं त्यांना पहिऱ्यासाठी संधी आली. दादा लगेच बोलले का हा पलू गाडी आणि या गाडीचा योग जुळून आला आज. बरोबर. आता किती वाजता झाली गाडी? सकाळी गाडी आताच झाली, काहीतरी 1 वाजता झाली गाडी. म्हणजे दुपारीच झाली? दुपारीच झाली गाडी. बघा म्हणजे आपण सकाळीसाठी येतो आणि दुपारीच खेळ होतं. दुपारी कारण गाडी लवकर गेली होती खाली, परंतु गाड्या भरपूर होत्या खाली, त्यामुळे गाडी भरपूर लेट सुटली. पहिल्यांदा पलते का जोडी याच्या आधी? गाडी पहिल्यांदा पलते. काय वाटलं बघून? काय तुफानाचा स्पीड लागला, केसरी पब्लिकला होता आतून टाकला आणि रुद्रा आता घडीला तर चांगलाच पळतो पब्लिकला, त्यामुळे आम्ही हा नियोजन केला. बरोबर. आता कोणी जुलवली गाडी? पैरा कोणी जुलवला? तुम्हीच का? हा गाडी मीच नियोजन केला. बरोबर. म्हणजे कुठेतरी बघा गुलाल घेतल्यानंतर, कारण का ज्यांनी जुलवले त्याचं पण कौतुक होतं. आता तुम्ही स्वतः जुलवले म्हणजे काय बोलाल, म्हणजे कुठेतरी एक अनुभव आहे तुम्हाला, काय बोलाल? अनुभव आहेच. वयानं जरी लहान असलो तरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये अनुभवाने आमची टीम असेल भरपूर मोठी आहे, कारण लहानपासून या बैलगाडी क्षेत्रामध्ये आम्ही आहेत आणि मालक म्हणून. बरोबर आहे. आता रुद्र आणि केसरी उजव्या साईडला गाडी पळाली की डावीला? उजव्या साईडला पळाली गाडी. पब्लिकला कोण पळाला? केसरी रुद्रा पळाला पब्लिकला. आतून आज केसरी होता. मला वाटतं केसरी पण पब्लिकला पळतोय ना? हा, केसरी पब्लिकला पळतोय आणि आतून पण पळतोय. इथं पण आतून आपण 2-3 वेळा टाकला होता. इथे कोणी पळवली गाडी आजची? आजची विशाल ड्रायव्हर खरड. विशाल ड्रायव्हर करांनी गाडी पळवली. आणि कुठली गाडी झाली मैदानात आज? काल आपली गाडी बॅनरवर जमली होती. कुटुंब बांधांचा ब्रह्मा होता आणि काहीतरी खारडीचा तिकडं जालवा, ही गाडी जमली ती बॅनरवर. एक बैल सांगून जमलेली. आपण रुद्रा टाकला तिकडे, त्याही खारडीचा जालवा टाकला. बरोबर. मग बॅनरवर गाडी जमल्यानंतर आता बघा मी प्रश्न घ्यायला नाही पाहिजे, लवकर यायला पाहिजे अजून बॅनरच्या गाड्यावाला कुठेतरी. आता यायलाच पाहिजे, कारण आता 10चा टायमिंग होता, काहीतरी 10:30ला काहीतरी गाडी खाली गेली, परंतु भरपूर गाड्या होत्या खाली, त्यामुळे भरपूर वेळ लागला. कसं वाटतं हा नियम सकाळचा? नियम तर अतिशय चांगला आहे कमिटीचा, परंतु अजून लवकर झालं तर अति चांगलं आहे. म्हणजे कुठेतरी मोठे गाडा मालक आहेत ना, ते आल्यानंतर बघा आता मी प्रत्येक बाईटमध्ये प्रश्न घेत किंवा उत्तर पण सांगत असतो याचा, की थांबतात. म्हणजे बघा प्रत्येकाला आपापल्या गुलालाचीच काळजी असते, म्हणजे मी गुलाल कसा घेईन, त्याच्यामुळं खूप वेळ निघून जाते. काय बोलाल? गुलाल निघून जातोच, कारण आता बघा बिंजोडला नावं असतात. आमची गाडी जर जमून नसती आली तर अजून गाडी आमची खाली असते, कारण आम्ही पण बिंजोडवरती नाव फिरवणार होतो, परंतु काल आमची गाडी जमली व्हॉट्सअपवरती रात्री, त्यामुळं जरा लवकरच झाली. बरोबर. उष्णतेचं प्रमाण खूप वाढलं आहे. आता तुम्ही बघू शकता, आता आजचंच मला वाटतं जो तापमान आहे तो 43च्या पुढं गेलेला आहे. म्हणजे किती काळजी घ्यायला पाहिजे आपण, काय बोलाल? काळजी भरपूर घेतली आमच्या बैलाची आम्ही, कारण आता आम्ही बैल काहीतरी 12 दिवसानंतर काढला, कारण आम्ही सध्या बैल आरामावरतीच काढतो, कारण भरपूर उष्णता आहे, त्यामुळं बैलाची भरपूर काळजी घेतो. मला वाटतं चालू सीझनला बरेचसेच आता लोकांचे असे पण मत आहेत, काही कमेंट करतात लोक, की 1 ते 1.5 महिन्यापूर्वी हा खेळ बंद पण ठेवायला पाहिजे, पण तसं न करताना जरी 15 दिवसानंतर एकदा तरी बैल काढला तरी ठीक आहे, असं माझं मत आहे वैयक्तिक. हां, सध्या तरी या उष्णतेमुळे आम्ही बैल 12 दिवसात 10 दिवसातच काढतो आणि एकच शर्यत करतो. आता मला वाटतं कुठं झालेली गाडी शेवटची? चिंचवली आपण पळलो होतो, त्यानंतर आता काहीतरी बुधवारी आपण देवपाडला बोललो, तिथं पण गुलाल घेतला होता आणि आता आज पळालो. आज पण पळालं. खिरकालीच्या मैदानाच्या आठवणी काही? इथं अजूनपर्यंत आपल्या बैलाला हार नाही, गुलालातच सतत. गुलालातच आहे. आणि बरोबर आहे, कसं ज्या मैदानामध्ये गुलाल असतं ना, त्या मैदानामध्ये गाडी मला वाटतं 2 दिवसावर 3 दिवसावर पळवलं तर तिथे गाडा मालक पोहोचतात का, तर कारण कुठेतरी माहिती आहे तिथे गेल्यानंतर विजयाचा गुलाल मिळणार आहे. हो नक्कीच, कारण आता उष्णतेमुळे जरा गाडा मालकांनी पण जरा संयम ठेवायला पाहिजे, कारण हा मुका प्राणी आहे, तो काय बोलू शकत नाही, आपण त्याची स्वतः काळजी घेतली पाहिजे बस. आणि आता कुठं करता पुढचं नियोजन? हीच गाडी पळणार का काय वेगळं? बघूया, दादांशी बोलूया आपण आणि नियोजन करूया. 1 मेचं मैदान आहे, 1 मेचा 59 ना? तिथे पळूया. बरोबर. चला, तुम्हाला शुभेच्छा देतो मी पुढच्या वाटचाली. धन्यवाद.